कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. आई शपथ, तुला कसं कळतं रे अर्जुन? माझी लय पाठ आकडली होती. कळलं मला ते आप्पे. अरे याला याला घेऊन ऑफिस मध्ये बसायला लागतं ना, ते बसून बसून पाठ लय अवघडली आहे माझी. बसलं ना, बसून काम केलं की अवघडते पाठ. बाळोबा, आता मस्तपैकी झोपायचं बरं का. काय आई कंटाळली आपली, आता तिला झोपायचंय. अर्जुन, बाळोबांचा आता दिवस सुरू झालाय. म्हणजे अरे मी ऑफिसवरून आले, मग त्याला पाजलं, मग आमचं पोट टुंब झालं, मग आम्ही त्यानंतर ते झोपलोय, ते आत्ता उठलोय. आता आमचा दिवस सुरू. असं आहे होय. म्हणजे साहेबांची नाईट ड्युटी म्हणायची आज. मग काय तर. बस. बस. पाठ मोकळी झाली ना, आता मस्तपैकी झोपून घे. हा मुलजवळ आहे मी. नाही नको, तो झोपेपर्यंत आपण दोघेही जागे राहू की. अगं आप्पे, दोघं जागा राहिलो ना, दोघांचा पण आराम नाही होणार. त्यापेक्षा तू झोप, मला जर वाटलं ना तर मी तुला उठवेल. एवढं काय. अर्जुन, तुला खरं सांगू का, अमोल झोपल्याशिवाय ना मला झोपच लागत नाही. अरे नाही, ते काम कर, आपण त्याला पाळण्यात नाही इकडे शेजारी घेऊयात आणि मग झोपूया मध्ये घेऊन. अगं इथं कशाला, तिकडे झोपलाय की चांगलं होतं. नाही नको, मग नको, मला भीती वाटते. भीती? कसली भीती? अर्जुन, मला भीती वाटते की परत त्याला कोणी उचलून घेऊन गेलं तर. ए, असलं काय होणार नाही. माझा अमोल आणि माझी आप्पी आता एकमेकांपासून कधी लांब नाही जाणार. नाही हा, अमोल आणि त्याचे आई बाबा हे तिघही जण एकमेकांपासून कधीच लांब होणार नाही असं म्हण. हा तेच, अमोल आणि त्याचे आई बाबा एकमेकांपासून कधी लांब जाणार नाहीत. बाळोबा, बघितलं का, आई किती जीव लावते आपल्याला. बाळाला झोप लागल्याशिवाय मला झोप लागणार नाही असं म्हणते. हा लकी आहे बाबा अमोल. मग लकीच आहे तो. हा मग काय तर, दोन आई, दोन बाबा, घरातले एवढे सगळे लाड करतात. माझी आई तर लहानपणीच गेली. आई गेली, कदम दुःखात, अख्खं घर दुःखात. काकीने तेवढं सांभाळलं मला. अमोल सारखं नशीब नाही माझं. आई नसल्यामुळे लहानपणी त्रास झाला ना रे. अजूनही त्रास होतो, अजूनही त्रास होतो. लहानपणी वाईट वाटायचं, पण आता आता काय अपूर्ण असलं का वाटतं ग. म्हणजे आई जर असती तर मी कसा असतो असा विचार येतो मनात सारखा. काही झालं ना, चांगलं वाईट, तरी आईची आठवण येतेच. माहितीये मला, काही झालं की तू आणि बाबा विचारात गेलेले असतात, पाहिले मी. त्यांचं तर तुला माहितीच नाही आपले. 3-4 वर्ष लय बेकार गेली त्यांना. बाहेर पडताच येत नव्हतं. त्यांनी मला सांभाळलं नंतर, पण तो टाइम लय हार्ड होता त्यांच्यासाठी. पण अर्जुन, आई होते की तुझ्या सोबत, आणि मला माहितीये आईने एकदा एकाला जीव लावला ना की त्याचा हात त्या कधीच सोडत नाही. अरे अगं माझी लहानपणी ना शाळेत एका मित्राबरोबर भांडणं झाली होती. ते चिडवायचं मला सारखं आईवरून. मला नाही आवडायचं आईवरून कोणी चिडवलेलं. तर काकी आली शाळेत आणि सगळ्यांना म्हणली, अर्जुनची आई मी आहे. इथून पुढं त्याला जर कोणी आईवरून चिडवलं तर तो आहे मी आहे. तुला सांगतो आप्पे, अख्खी शाळा पूर्ण होईपर्यंत आहे ना मला आईवरून कधी कोणी चिडवलं नाही. अरे मग तू किती लकेस अर्जुन, तुला आईसारखी काकी मिळाली आहे का नाही. अर्जुन ये इकडे. आप्पे, हा आईच्या मांडीवर झोपले का तो वाटतंय का.
काके अर्जुन, अरे काय झालं? अमोल झोपून हवंय? नाही नाही झोपला होता तो, पण ते त्याला अचानक जाग आली आणि आप्पी झोपली होती ना, मग बाहेर घेऊन आलो याला. पोरं बारकी असल्यावर असंच होतं बघ, आपल्यासारखी झोपत नाहीत ती रात्रभर. तू काय करते काकी इकडं? अरे ते मला बी झोप लागणार, लय गरम होत होतं बघ. तू तू अमोलला दे माझ्याकडे आणत, तू आतमध्ये झोप जा बरं. अगं नाही 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 काकी, तू झोप, तू पण दमली असशील दिवसभर. अर्जुन दे इथं माझ्याकडे. अगं दे, दे. अरे. ओ. आणि तू बी अगं ये, 2 बाळांना सांभाळते आज. या काके लय भारी वाटतं अगं. तू बी दमलायस र. काके मी आत्ता आप्पीला काय सांगत होतो माहितीये? काय? शाळेत असताना नाही का माझ्या मित्राबरोबर भांडणं झाली होती, तेव्हा मला आईवरून चिडवायचा. तेव्हा तू आली होतीस शाळेत आणि सगळ्यांना गप केलं होतंस बघ. आई म्हणून आली होतीस तू शाळेत. होय, आईचा विषय काढला की लय हळवा होत होतास बघ तवा तू. मी आत्ता बी होतो काके. होय, ते झालंच र. पण अर्जुन एक लक्षात ठेव, अरे मी तुझी आईच आहे बघ, पण त्यावेळी तुझ्याकडे माझं जर दुर्लक्ष झालं असेल ना, तर मला माफ कर बा. ए काके काय बोलतेस तू? माफ काय? तू आहेस म्हणून माझ्या आईची लय आठवण येत नाही मला. तू असायचीस म्हणून घरी येऊशी वाटतं माहिती का? मला माहित नव्हतं आईच्या आजच्या जेवणाची चव कशी असते काय, मला तर आठवत बी नाही. माझ्यासाठी आईच्या आजचं जेवण म्हणजे काकीच्या आजचं जेवण. काकी म्हणजे आई. हे बघ, तू कधीच कुठं कमी नाही पडली माझ्या बाबतीत. हे माफी बिफी असलं काय बोलायचं नाही परत. अर्जुन, अरे तू नको एवढा विचार करूस, मी असंच म्हणलं र. परत नाही बोलायचं असंच. बर ये. अजून बी आईचा विषय कळल्यावर कसं तरी होतं याला. उद्या आईचं सत्य कळल्यावर काय होईल? तेव्हा भैरवनाथ तू सांभाळ आता. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.